तुम्ही गेल्या अधिवेशनामध्ये वरच्या सभागृहात एक मुद्दा मांडलेला होता की 350 एकर कांदळवाल्यांची संपूर्ण कत्तल झालेली होती. त्या प्रकरणात स्वतः पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्या स्पॉटला जाऊन भेट सुद्धा दिलेली होती. आता देखील त्या कांदळवाल्यांच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवाल्यांची कत्तल आणि भराव टाकण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे. ही जमीन कोणाच्या घशात नक्की नेमकी? मी आपल्याला माहिती आहे की एवढा मोठा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे तिथे स्वतः भेटीला आल्या. मला असं वाटलं होतं त्या आल्याच्या नंतर कारवाई थांबेल, परंतु त्यानंतर अजून जोरदारपणे तिथे भराव टाकण्याचं काम चालू झालं. त्याच्यावरती मी दोनदा आंदोलन करून ते काम थांबवलं. मला जेव्हा जेव्हा आंदोलन करून काम थांबवणं शक्य आहे त्या वेळेला मी ते काम थांबवतोय. परंतु सरकारचा वरद हस्त असल्याशिवाय एवढी मोठी झाडांची कत्तल आणि एवढा मोठा भूखंड गिळण्याचं काम होऊ शकत नाही. या अधिवेशनात पंकजाताईंना मी विचारणार आहे की आपण येऊन गेल्याच्या नंतर हिंमत कशी होती